संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले ते 4 एप्रिल पर्यंत चालणार आहे। आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संयुक्त अधिवेशनाला संबोधित केलं। उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2025चं बजेट सादर करणार आहेत। या निमित्तानं अर्थसंकल्पाबद्दल काही रोचक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अमृपली तावरे, तुम्ही पाहतात लोकशाही मराठी। भारताचं पहिलं बजेट इंग्रजांच्या काळात म्हणजे 7 एप्रिल 1860 रोजी सादर केलं गेलं होतं। स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर करण्यात आला होता। हा अर्थसंकल्प भारताचे पहिले अर्थमंत्री आर.के. शनमुगम चेट्टी यांनी सादर केला होता। अर्थसंकल्प काळात हलवा समारंभ हा शब्द नेहमी चर्चेत असतो। अर्थसंकल्प तयार करण्यासाठी अर्थ मंत्रालयाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या मेहनतीचा सन्मान म्हणून गोड हलवा तयार केला जातो। 1950 मध्ये अर्थसंकल्प सादर करण्याआधीच तो फुटल्यानंतर छपाईची प्रक्रिया राष्ट्रपती भवनातून मिंट रोड आणि नंतर 1980 मध्ये ती नॉर्थ ब्लॉक तळघरात हलवण्यात आली होती। साल 1955 पर्यंत अर्थसंकल्प इंग्रजी भाषेत छापला जात होता। त्यानंतर इंग्रजी आणि हिंदीमध्ये अर्थसंकल्प सादर केला जाऊ लागला। आता सर्वाधिक अर्थसंकल्प कुणी सादर केला तर देशाचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक वेळा म्हणजेच तब्बल 10 वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलाय। त्यांच्या खालोखाल पी चिदंबरम यांनी 9 वेळा, प्रणव मुखर्जी यांनी 8 वेळा तर निर्मला सीतारामन यांचा हा 8वा अर्थसंकल्प आहे। अर्थसंकल्प सादर करताना सर्वात जास्त वेळ भाषण करण्याचा विक्रमही निर्मला सीतारामन यांच्या नावावर आहे। 2020 रोजी बजेट सादर करताना त्यांनी 2 तास 42 मिनिटं भाषण केलं होतं।